आता आपल्याला अशी पालथी करायची आहे. आता हा व्यवस्थित होईल. कसं झालं बघा. हा बघा बरं. मस्त होईल. नमस्कार मंडळी. नमस्कार. आज मी रवळी करणार आहे. रवळी करणार आहे. रवळी गेल्या 2 वर्षापूर्वी पडग्याच्या घरी केली होती. ते आता म्हटलं टोपातली करायची आहे. दरवेळेला मी कुकरमधली करते, पण ह्या वेळेला टोपातली रवळी करायची आहे. तर आज रवळी करते. छान पाऊस पडतो बाहेर, सकाळपासून पाऊस चालू आहे. पाऊस जोरात आहे. म्हटलं आज रवळी करते. पोरांना ह्याला तर माहीत पण नाही रवळी. दर फेरला केली ना का तो नसतोच ना. हां, सगळ्या मिळून खाऊया रवळी करते तर आता थोड्या वेळात आपण जाऊ किचनमध्ये आणि काय काय लागते रवळीला सामान तेही बघूया आपण. तर चला. नमस्कार मंडळी. छान बाहेर पाऊस पडतो आणि आमची तिन्ही पोरं रोहन, रंजिता, ओवी घरात नाही आहेत. एवढी सगळी आहेत, पण घर नुसतं सुनं वाटते. तिकडनं आई 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 चालू असते ना त्यांचं. आज 4-5 दिवस झाले त्यांचा आवाज नाही, तर घर नुसतं शांत वाटते. एवढी सगळी आहेत तरी पण. तर ते असू दे. आज मी करणार आहे रवळी, टोपातली रवळी. टोपातल्या रवळीसाठी काय काय लागणार आहे ते सामान या बघा. हे गूळ घेतलं आहे. पाव किलोवरून जास्त आहे, कारण आपला अर्धा किलो रवा आहे ना, म्हणून पाव किलो गूळ घेतलेला आहे. आणि ह्या मनुका आहेत, बदाम आहे, काजू आहे, वेलची पावडर, बेदाणे, ओलं नारळ, दूध, पाणी आणि हा इडलीचा रवा आहे. पुन्हा बोलते, हा इडलीचा रवा आहे. हा नाही तर तुम्ही विचारतील आई रवा कुठला घेतला. हा इडलीचा रवा आहे. त्याला लागणार आहे तूप भाजायला. आता हा रवा आहे ना, तो आपल्याला भाजायचा आहे. चांगला असं खरपूस भाजायचा आहे, तुपात भाजायचा आहे. आपल्याकडे आता गावठी तूप नाही आहे, पण हे आपलं गोवर्धन कुठलं तरी आहे खरं, त्या तुपाने भाजायचं आहे. तर चला आपण भाजायला सुरुवात करूया. या, हा रवा इडलीचा आहे आणि अर्धा किलो रवा आहे. ह्या 5 वाट्या झाल्या आहेत. तर 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला टोपात, आणि दूध पण घ्यायचं आहे. पाणी 5च वाट्या घ्यायचं आहे. दूध आपल्याला जसं म्हणजे आता कसं होईल त्याच्याप्रमाणे तसं आपल्याला दूध टाकायचं आहे त्याच्यात. चला आधी रवा भाजून घेऊया. भाजायला व्यवस्थित घेतला ना त्याच्यात नाही, रवळीत नाही टाकला तरी चालतो, पण भाजायला व्यवस्थित रवा घ्यायचा. हे तूप घ्यायचं. तूप आपलं मस्त गरम झालेलं आहे. आता आपण गॅस जरा बारीक करूया आणि रवा टाकूया. इडली रवा. तर हे बघा असं झालेलं आहे. आपण जरा वेळ गॅस बंद करू आणि हे बघा असा लाल करायचा. आता हा आपण काढून ठेवू आणि दुसरा राहिला आहे तो भाजू. हे बघा आता गूळ तर बारीक झाला, रवा पण भाजला जातो. गूळ पण बारीक झालेला आहे. आणि हा बदाम आहे, काजू आहे, तो पण याच्यात बारीक करून घ्यायचा. म्हणजे 2-2 तोंडाला पण लागला पाहिजे ना, असे घ्यायचे आणि 2-2 3-3 तुकडे करायचे त्याचे. अख्खा काय टाकायचा, मासे करून घ्यायचे. थोडं तोंडाला पण लागलं पाहिजे ना. अशापैकी करून घ्यायचं. असं बारीक करून घ्यायचं. झालेला आहे. आता आपल्याला हा सगळा मिक्स करायचा आहे त्याच्यात आणि एकत्र जरा व्यवस्थित करून घ्यायचा. बस आता मी गॅस बंद करते आणि हा सगळा मिक्स करते. हा बघा असा रवा लाल करायचा. आता हा काढून ठेवू टोपात. तुम्ही पण अगदी असाच भाजा हा रवा. आता हा टोप घेतलाय मी. त्याच्यात आता आपल्याला थोडं तूप टाकायचं आहे आणि असं लावायचं सगळ्याला. असं लावायचं. हा 5 वाटी हा इडलीचा रवा आहे. त्याला आपण 2 वाटी पाणी घेऊ आधी. त्याच वाटीने हा 2 वाटी पाणी घेतलं आणि 3 वाटी दूध घेऊ आपण.
थोडं अजून घेऊन ठेवू. 3.5 वाटी दूध घेतलं, 2 वाटी पाणी घेतलं. आता आपल्याला हा टोप गॅसवर ठेवायचा आहे. या आता छान उकळून द्यायचं आधी. झाली का बनवून? नाही लगेच कशी होल रे. याच्यात तसं तूप का लावलं? तूप लावलं म्हणजे आपल्याला केक पाडायचा आहे. ताटात केक पाडायचा नंतर ओके. तो अख्खा पडेल. मग हे गरम करून पूर्ण आता बघ ना काय करते ते. आता मी त्याच्यात काय केलं, आपला हा रवा म्हणजे आहे ना, मला पण बनवायचं ना घरी. हा 5 आता पुरी आल्यात खरंच बनव. सोपी आहे ती. जरा वेळ लागतो एवढाच, वेळ लागतो. पण मजा येते. कधीतरी करायला काय आहे, आपण कुठे रोज करतो. हा तेच ना. तर आता हे अर्धा किलो रव्याला 1/2 किलो गूळ आहे. ते पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यात गूळ टाकायचं आहे. त्याच्यात गोड टाकणार. हां बघू शिकतो मी आज. हां शिकलंच पाहिजे. मग पाणी उकळलं ना का मग आपण त्याच्यात गूळ टाकूया. 2 वर्षापूर्वी नवलेश मी अशी रवळी दाखवली होती. हो का? मी नाही, आमच्या नानींनी. घरी नानी बनवायचं. हां माझ्या जावेनी गावाला रवळी दाखवली होती. त्यांनीच करून दाखवली. म्हटलं चल दर फिरला मी करते ना. आता याला बघू आता. हां तर म्हटलं नानींना सांगितलं. रंजिता सांगते नानी आई तुम्ही रवळी करा. मग नानींनी रवळी केली. छान झाली. शेजारी पाजारी पण वाटलेली. तुकडे पडतात त्याचे असे. हां छान असते एकदम मस्त. शिजायला पण मस्त आणि खायला पण मस्त. गूळ पण एकदम जास्त नाही घ्यायचं, म्हणजे बरोबरला घ्यायचं. अर्धा किलो रव्याला 1/2 किलो गूळ बरोबर. अर्धा किलोला 1/2 किलो. 1/2 1 किलो किलोला अर्धा किलो. हां कारण का जास्त गोड पण नाही बरं ना. प्रमाण माहिती पाहिजे. हां प्रमाण माहिती. त्यात आपलं आता हे पण जाते ना. आता हे आपण एवढं पाणी टाकलं ना ते कमी पडेल, कारण हे ड्रायफ्रूट पण जाणार ना त्याच्यात. मग पाणी थोडं आपल्याला गरम करावं लागेल. बाजूला टाकावं लागेल थोडंसं पाणी. ते बघा पाणी दूध मस्त उकळलंय. आता आपल्याला त्याच्यात गूळ टाकायचं आहे. गूळ आपलं व्यवस्थित विरघळलेलं आहे. हे बघा छान विरघळलेलं आहे गूळ. आता आपल्याला टाकायचं आहे ड्रायफ्रूट. काजू आहे. काजू असं मिक्सरला बारीक पण नाही करायचं, तुकडे तोंडात पण गेले पाहिजेत ना. बदाम, मनुका. एक उकाळा अजून आता घ्यायचा परत एकदा. आता आपल्याला टाकायचं आहे ओलं नारळ खोबरं. आता आपण वेलची टाकूया. हे बघा वेलची पावडर. आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल याच्यात. जास्त नाही, थोडंसं. आणि थोडंसं वर तूप टाकायचं. आता आपल्याला हे बेदाणे टाकायचे आणि एकदा घाटोळायचं. आणि आता आपल्याला हा पान ठेवायचा आहे असं. हे बघा असं पान ठेवायचं. ते का बरं, आपण त्याच्यावर ताट ठेवू ना तर ते पाणी मध्ये गेलं नाही पाहिजे. आणि त्याच्यावर हे असं ताट ठेवायचं. आता आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. आणि इथे मी तवा गरम कर ठेवला आहे. तो तवा तापलेला आहे, पूर्ण भरपूर तापलेला आहे. तर ते आता ह्याच्यावर ठेवायचं. आता आपल्याला वरून शिजलेलं आहे पण खालून शिजलेला नाही मिळत आणि बुडाला लागेल ना, म्हणून ह्या तव्यावर ठेवायचा आणि चांगला 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आणि नंतर मग आपण कशी झाली रवळी तीही बघूया. चला. आता हा व्यवस्थित होईल. 10 मिनटात आपण पुन्हा उघडून बघू. मंडळी 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. गॅस पण बंद करूया. पाणी बघ किती वळते त्याच्यावर. आपला हा म्हणजे रवळी झालेली आहे. तर आता आपल्याला थंड करायला पाहिजे ती. तोपर्यंत आम्ही जेवून वगैरे घेतो आणि मग नंतर दाखवतो तुम्हाला. आता असंच दाखवून ठेवते. तर मंडळी आपली रवळी झालेली आहे. गॅस कधीच विझवलेला आहे. अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता आपण उघडून बघूया. चला. वर ठेवलेलं ते पण काढलं मी.
हे आपली आहे रवळी. हे बघा थंड झालंय बऱ्यापैकी. आता आपल्याला तिला टोपात ठेवायची आहे, ताटात काढायची आहे. ही आपली रवळी आहे. आता आपल्याला अशी पालथी करायची आहे. अरे निघाला, पण जरा थोडा नाही करपलेली मस्त उलट, पण हो करपलेली मस्त. करपलेली रंजिताला फार आवडते. हा खाली असती बघा अशी करपलेली. हेच खाते ती पहिल्यांदा. छान निघते हो, पण काय कमी झालं काय माहिती त्याला, पण तरी असू दे. छान झालंय. बोला छान झालंय. हा असं हो. अरे असे तुकडे पडतात भारी भारी असे बघ, असे तुकडे पडतात. एक दुसरं ताट दे बरं. असे पडते बघ ना सगळे. आपली जाऊन दे पण झाली ठीक आहे. रवळी अशी तुकडे पडतात छान छान. बघा असे तुकडे पडायला पाहिजेत छान छान, तरी छान झाले आपली, काय हरकत नाही. तर ही बघा अशा प्रकारे आपली रवळी झालेली आहे. अजून सुंदर होते, पण जरा करपली थोडीशी. करपलेली मस्तच लागते. रंजिताचं आवडतं खाणं म्हणजे करपलेली रवळी. पानातली भाकरी पण करपलेली असली ती आवडीने खाते. तर आता आपण पण आवडीने खाऊया. तर बघा अशी करायची. तर आपण खाऊया. चला आता चला मंडळी या. चला रवळी खायला. रवळी 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 खाऊन बघा बरं सगळ्यांनी. बघा पता तू पण खा. पहिला प्रथा खाणार. हा वा वा बघ. वा वा. अरे कसं झालं बघू. हा बघा बरं मस्त होईल. एक नंबर खरंच. पूजा ताईंच्या केक सारखं ना? मावासारखं केक सारखं पूजा ताईंचा केक करत नाही सांग. एवढी भारी झालाय. मम्मी स्वतःला जाऊ थोडीशी खाऊ बघ ना. मावा केक मावा नाही का? मस्त खूप छान झालं. गोड वगैरे एकदम परफेक्ट आहे. पूजा ताईची केकची आठवण आली ना. हा, असंच लागतं. असंच लागतं. पूजा ताई तुझी चौकोनी असते अशी. आपला गोड साचा आहे ना त्याच्या भांडे त्याच्यात. पण भारी झालाय. पोरं सांगतात भारी झालाय. खा 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 खावा खावा. नमस्कार मंडळी. तर आता जो तुम्ही पाठ बघितला तो होता घरचा, जो जेव्हा आम्ही सिंगापूर मलेशियाला होतो तेव्हाचा. आणि आम्ही आलो सिंगापूर मलेशियावरून. त्याच्यानंतर कामाला सुरुवात केली आणि सर्दी खोकल्याने पण हैराण आहे थोडंसं क्लायमेट चेंज झाला ना त्याच्यामुळे. हां. आणि रंजिताचा तुम्ही सकाळी व्हिडिओ बघितला ट्रॅव्हलिंगचा. उद्या तुम्हाला बघायला मिळेल आईनी काय काय शॉपिंग केली रंजित आणि आईनी. परवा बुधवारी तुम्हाला त्या रिसॉर्टचा व्हिडिओ बघायला मिळेल जिथे ह्यांनी स्टे केला होता. आणि नंतर गुरुवारी तुम्हाला पाहायला मिळेल मंगळागौरीचा व्हिडिओ. त्या दिवशी म्हणजे रंजिता गेली होती ना ती गेस्ट, चीफ गेस्ट म्हणून तो. आणि ज्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहतात गेल्या 1 महिन्यापासून, तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे शुक्रवारी. कोण गेस्ट आले होते आमच्या घरी ते तुम्हाला कमेंट करून सांगा. कमेंट बहुतेकाने बरोबर केलेली आहे. पण कोण गेस्ट असणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे शुक्रवारी सकाळी 9 वाजता. आणि त्याच दिवशी दुपारी 4 वाजता पण तोच पार्ट कंटिन्यू होणार आहे. BTS वगैरे बघायला मिळतील तुम्हाला. कोणीतरी खास गेस्ट आहेत ज्यांना आपण लहानपणापासून बघत आलो आहोत. तर गेस करा. भरपूर जणांनी केलेलं आहे पण परत गेस करा. आणि धमाल व्हिडिओ असणार आहे, तर बघायला विसरायचं नाही आहे. तर कोण असतील तुम्ही ऑलरेडी गेस केलं आहे पण तरी पण परत एकदा गेस करत राहा. आणि खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत आता पुढच्या काही दिवसामध्ये, तर बघायला विसरू नका. खूप छान वरून खूप छानच आहेत. काहीतरी स्पेशल प्लॅनिंग पण आम्ही करतोय, तर बघायला मिळेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये येणाऱ्या काळात. तर सकाळी 9 आणि दुपारी 4चा व्हिडिओ मिस करू नका. जसं जमेल तसं तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ. रोज तर आता शक्य होत नाही, पण जसं जमेल तसं. आणि आणि महत्त्वाचं, थायलंडला कोणी प्लॅन करत असं यायचा. थायलंड बेसिकली इंडियामध्ये काश्मीर, शिमला, मनाली जर बाय फ्लाईट केली तर त्याच रेटमध्ये थायलंडची ट्रिप होते. थायलंडची आपली प्राईस आहे 64,990 ऑल इन्क्लुसिव्ह. म्हणजे टॅक्स एक्स्ट्रा नाही आहेत, कुठले हिडन चार्जेस नाही आहेत की तुम्हाला तिथे जाऊन काही एक्स्ट्रा पे करायचे नाही आहेत, काहीच नाही आहे. सगळं त्याच्यामध्ये खाण्यापिण्याची, राहण्याची उत्तम सोय आणि फिरण्याची देखील उत्तम सोय. आणि क्रूज पार्टी पण आहे त्याच्यामध्ये, जी पण इन्क्लूड आहे.
बरोबर. हो, आणि मुलं जर असतील स्पेशली ना तर जंगल मुलांना खूप आवडणार हा आहे. जंगल सफारी तर खूप especially. आवडेल. नॉंगनूच विलेज आहे किंवा कोरल आयलंडची टूर हो. खूप आवडेल मुलांना. तर जर तुम्ही प्लॅन करत असाल थायलंडचा तर 13 ऑक्टोबरची ट्रिप आहे. नंतर 23 नोव्हेंबरची दुबई आहे, ती पण छान आहे. नंतर 4 डिसेंबरची आहे सिंगापूर मलेशिया. तर रंजिता आहे, तिन्ही टूरला रंजिता असणार आहे सोबत. तर प्लॅन करत असाल तर लगेच करा. आणि बॅग भरा आणि जगभर फिरा. फिरा. आणि रंजितासोबत. गणेश चतुर्थीच्या दिवशी युरोप ट्रिपची अनाउन्समेंट होणार आहे. बस So stay आता tuned. लास्ट स्टेजला प्लॅनिंग पोहोचलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. शॉर्ट येईल, रील येईल, व्हिडिओ येईल ते सांगता येत हा. नाही, पण तुम्हाला सांगितलं जाईल. आणि मला वाटते लगेच फुल होईल, कारण इतक्या इन्क्वायरीज आहेत हो, युरोपसाठी. युरोपसाठी खूप छान भरपूर हा, इन्क्वायरी तर आहे. जसा तुम्हाला कळेल तसं लगेच फोन करायचा आहे. आणि इंस्टाग्रामवरती आपलं फ्लाय विथ रंजिताचं जे पेज आहे त्याच्यावरती पण त्याला फॉलो करा. म्हणजे त्याच्यावरती पण हा. मी अपडेट टाकत असते. म्हणजे क्रेझी फुडी रंजितावरती टाकतेस, हम्म. पण फ्लाय विथ रंजितावरती पण कंटिन्यू अपडेट येत असतात आपल्या. सो तुम्हाला तर तिथे पण युरोपचे inquiry प्लॅन करू शकता. करत असाल आणि स्पेशली मुलांसाठी डिस्नीलँड आहे, आयफेल टॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर प्लॅन करत असाल ना मे महिन्याची, तर लक्षात ठेवा युरोप टूर मे महिन्यामध्ये आहे आपली. तारीख वगैरे सगळं तुम्हाला तेव्हाच कळेल. येस. आणि हा नवीन कॅमेरा कसा वाटतोय कमेंट करून सांगा. मला पण अजून जजमेंट येत नाहीये. हां हां. तर तुम्हाला कसं वाटतं नवीन कॅमेऱ्याची क्लॅरिटी वगैरे नक्की ते सांगा. सांगा. ओके. Okay. तर उद्या भेटूया सकाळी 9 वाजता Till then. शॉपिंगच्या व्हिडिओ सोबत. हां. टिल देन Bye. Bye bye, रंजिता.